तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय यांचा पक्ष टीव्हीकेला 108 जागा मिळालेल्या आहेत। फक्त 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेला हा पक्ष बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 जागांपासून फक्त 10 पाऊल मागे राहिलाय। त्यामुळे सत्ता स्थापन करायची झाल्यास विजय समोर मोठी आव्हाने आहेत। सर्वाधिक 108 जागा मिळाल्यामुळे परंपरेनुसार राज्यपाल टीव्हीकेला सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी आमंत्रित करू शकतात। टीव्हीकेला हे सिद्ध करावं लागेल की त्यांच्या जागा आणि बाहेरील पाठिंबा मिळून त्यांच्याकडे किमान 118 आमदारांचा पाठिंबा आहे। जर टीव्हीकेला एआयएडीएमकेची साथ मिळाली तर 153 जागांसहित त्यांचं आघाडी सरकार बनू शकतं। दुसरीकडे छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सुद्धा टीव्हीकेचं सरकार येऊ शकतं। त्यामुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तन्मय टिलू हे जोडले गेलेले आहेत। तन्मय, टीव्हीकेला प्रचंड बहुमत तर मिळालेलं आहे, मात्र तरी सुद्धा सत्ता स्थापनेपासून हा पक्ष दूर आहे। टीव्हीके पक्षासमोर नेमके कोणते पर्याय आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी? खरं आहे ऋतुजा, आणि आता एक खऱ्या अर्थी राजकीय खेळ सुरू झालेला आहे तामिळनाडूमध्ये, आणि त्याच संदर्भातली एक महत्त्वाची बैठक खरं तर टीव्हीके पक्षाच्या पेन्नियूर या ऑफिसमध्ये, पेन्नियूरमधल्या ऑफिसमध्ये पार पडतेय। घडामोडींना प्रचंड वेग आलेला पाहायला मिळतोय आणि आता कोणाच्या हाती सत्ता जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे शक्यता ही देखील वर्तवली जाते की मुख्यमंत्रीपदी एक वेगळा चेहरा बसू शकतो, दलित चेहरा दिला जाऊ शकतो आणि रिमोट कंट्रोल विजय स्वतःच्या हातात ठेवू शकतो आणि हे सरकार चालवू शकतो। दुसरीकडे 3 शक्यता आहेत। आपण सगळ्यात आधी प्रेक्षकांना सांगितलं होतं या 3 शक्यतांबद्दल। पहिली शक्यता आहे जे लहान पक्ष आहेत, काँग्रेस, पीएमके आणि सीपीआय, सीपीआयएम या पक्षांकडे देखील त्या छोट्या छोट्या जागा आहेत ज्या विजयला मदत करण्यासाठी पुरेशा आहेत। विजयला फक्त 10 जागांची आवश्यकता आहे तो मॅजिक फिगर गाठण्यासाठी। मात्र मॅजिक फिगर गाठल्यानंतरही सरकार स्थिर राहील का हा सवाल आहे, कारण 118 हा जरी फिगर मिळवला विजयनं तरी भविष्यातलं सरकार पुढची 5 वर्ष सस्टेन करण्यासाठी तो पुरेसा आहे का हे देखील विजयाला विचार करणं गरजेचं आहे। त्यासह लहान पक्ष मोठी डिमांड करू शकतात। टीव्हीकेचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत सध्या त्यांची हीच अपेक्षा असणार की आता आपण निवडून आलेलो आहोत तर सत्तेतली महत्त्वाची पदं आपल्या हाती असावीत। मात्र इथेच छोट्या पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढते आणि ते हे देखील म्हणू शकतात, हा दावा देखील करू शकतात की आम्हाला एखादा उपमुख्यमंत्री पद किंवा महत्त्वाचं कॅबिनेट पद आम्हाला देण्यात यावं, नाहीतर आम्ही सरकार पाडू। त्यामुळे सातत्यानं दबावात हा विजयचा पक्ष राहू शकतो येत्या पुढच्या 5 वर्षात। मग दुसरा पर्याय काय विजयकडे, तर मग एडीएमके। एडीएमके भक्कम आहे, एक 48 जागा सध्या एडीएमके जवळ आहेत। त्यामुळे तो जर पर्याय विजयनं स्वीकारला तर निश्चितच एक अनुभवी असा पक्ष विजयसोबत असेल। त्यामुळे त्याला राजकारणात आणि पुन्हा सत्ताकारणात गव्हर्नमेंट चालवण्यासाठी एक चांगला पर्याय मिळू शकतो। मात्र त्यात एक अडचण अशी आहे ती भाजपची। जे पूर्ण ओव्हरऑल कॅम्पेन विजयचं आपण पाहिलं ते भाजप विरोधी किंवा केंद्रातल्या योजनांच्या विरोधात होतं। मग ते नीट सारखा मुद्दा असेल, डिलिमिटेशन सारखा मुद्दा असेल, त्यामुळे मग विजय म्हणू शकतो की तू एआयडीएमकेनं भाजपसोबत फारकत घ्यावी, भाजपसोबतची युती तोडावी आणि मग आपण सत्तेत एकत्र सहभागी व्हावं आणि सत्तेची फळं उपभोगूया। हा एक पर्याय देखील आहे। त्यामुळे ते जर तसं घडलं त्याची शक्यता जास्त आहे। तिसरी शक्यता खूप कमी आहे आणि ती होईलच असं वाटत नाही, पण इंडिया आघाडीची शक्यता आहे। कारण डीएमके सोबत जाऊन हा पक्ष टीव्हीके पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकतो। मात्र ती शक्यता फार कमी आहे। त्याला कारण आहेत। यामध्ये काँग्रेस मात्र एक मध्यस्थ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतो। म्हणजे एक स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस मध्यस्थी तर करेलच, मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीचं महत्त्व देखील पटवून दिलं जाऊ शकतं विजयला आणि त्या पद्धतीत केंद्र विरोधी आणखी एक लाट तयार केली जाऊ शकते दक्षिणेमध्ये आणि त्याच्यासाठी हा स्ट्रॉंग बेस म्हणून वापरला जाऊ शकतो। यात काँग्रेसची भूमिका तितकीच महत्त्वाची असेल, कारण विजयनं सातत्यानं आपल्या कॅम्पेन्समधनं, रॅलीजमधनं डीएमके हा सगळ्यात मोठा शत्रू असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळेच डीएमकेच्या सोबत जाऊन तो विश्वासघात मतदारांचा करू इच्छित नाही किंवा तो उमेदवारांचाही विश्वासघात करणार नाही त्याच्यासोबत जे निवडून आलेले आहेत। म्हणजे एकीकडे असं म्हणायचं की डीएमकेचं जे डायनास्टी पॉलिटिक्स आहे, घराणेशाहीचं राजकारण आहे, ते मोडीत काढण्यासाठीच आम्ही राजकारणात आलेलो आहोत असा सातत्यानं प्रचार करायचा आणि मग नंतर निवडणुकीच्या निकालांनंतर पुन्हा त्याच पक्षासोबत जायचं आणि सत्तेत यायचं। हे तामिळी जनतेला कदापि सहन होणार नाही। एक वेळ ते महाराष्ट्रात चालून गेलं आणि आपणही त्या राजकारणाला पाहिलेलं आहे। मात्र तामिळमध्ये असं राजकारण केल्यानंतर प्रचंड रोष ओढावला जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम विजयच्या ओव्हरऑल
करिअरवरती, पुढच्या भविष्यात त्याच्या राजकीय करिअरवरती होताना पाहायला मिळू शकतो. त्यामुळेच विजय आता त्याची राजकीय कारकीर्द कशा पद्धतीत पुढे नेतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तिसरा पर्याय जो मी म्हटलं ज्याची शक्यता खूप कमी आहे, त्याची शक्यता तशीच कमी आहे. त्याला कारणं हीच आहेत की DMK सोबत जाणं हा पर्याय कदाचित विजय स्वीकारणार नाही, पण अगदीच काँग्रेसनं गळ घातलीच आणि काँग्रेस आग्रही राहिलंच त्यासाठी, तर कदाचित विजय हा पर्याय स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र पहिले दोन पर्याय हे जास्त शक्यता आहे जे वापरले जाऊ शकतील किंवा त्या जोरावरती सरकार स्थापन केलं जाईल. आता तेच बघायचं की कशा पद्धतीत या सगळ्या घडामोडींना वेग येतो, कारण 2 आठवड्यांचा कालावधी विजयनं मागितलेला आहे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी. त्यानंतरही सरकार अल्पमतात चाललं जाऊ शकतं थोडे दिवसांसाठी किंवा त्या संदर्भातला निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाऊ शकतो. त्यामुळे एक अल्पमतातलं सरकार म्हणून विजय हे सरकार स्थापन तर करेल आणि नंतर बाहेरनं कोणाचा तरी पाठिंबा त्याला मिळू शकतो. मग तो ADMKचा असू शकतो किंवा या लहान पक्षाचा बाहेरनं पाठिंबा घेईल. एकट्याच्या जीवावर सरकार स्थापन करण्यासाठी मात्र 10 जागांची गरज आहे. यात अशी एक शक्यता आहे की मग घोडेबाजार होणार का, ADMK आणि DMK मधले काही उमेदवार फुटून मग TVKला मिळणार का, याच्याही शक्यता आहेत. त्यामुळे घोडेबाजार रंगण्याची ही शक्यता व्यक्त केली जाते. या सगळ्या शक्यता आहेत. काय घडतं हे पाहण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याच संदर्भातली एक महत्त्वाची मीटिंग सध्या TVKच्या मुख्य कार्यालयात पार पडत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. राजकारणामधल्या कोणत्याही शक्यता नाकारता येत नाहीत आणि आता TVK पक्षासमोर अनेक पर्याय आहेत. मात्र पुढची 5 वर्ष सत्तेमध्ये अबाधित टिकून राहण्यासाठी कोणता पर्याय निवडला जातो याकडे अर्थातच आता सगळ्यांच्या नजरा आहेत. तन्मय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर अभिनेता आणि राजकारण हे दक्षिणेतल्या राज्यांमधलं समीकरण राहिलंय. मात्र तामिळनाडूमध्ये जे सुपरस्टार रजनीकांत तसंच कमल हासन यांना जमलं नाही ते थलपती विजयनं करून दाखवलं. थलपती विजय यांच्या TVKनं तामिळनाडू निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच द्रविड पक्षांशिवाय सगळ्यात मोठा पक्ष बनून इतिहास रचला. राजकारणात पूर्णपणे सक्रिय राहण्याचा स्पष्ट संदेश देऊन विजयनं जनतेला आपल्या गांभीर्याची खात्री पटवून दिली. TVKनं DMK आणि AIDMK सोबत युती करण्यास नकार दिला होता आणि एक भ्रष्टाचार विरोधी पर्याय देऊ केलेला होता. विजयचा हाच स्पष्ट संदेश विजय थलपती यांच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलेलं आहे. तर विविध अनेक कारणं आहेत, मात्र त्यातलंच एक महत्त्वाचं असं कारण म्हणजे TVK पक्षानं DMK आणि AIDMK सोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि एक भ्रष्टाचार विरोधी पर्याय जनतेसमोर मांडलेला होता. विजयचा हाच स्पष्ट संदेश लोकांना भावलेला आहे, पटलेला आहे.